शिवसकाळ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ॲडव्हेंचर आणि ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये. आत्ता आपण आहोत NH4 नॅशनल हायवे क्रमांक 4वर आणि आपण आज जाणार आहोत राजगड ट्रेक करण्यासाठी. आपल्यासोबत आहेत काही खास मंडळी, मी ओळखतच असाल. आपल्याला जायचं इथून जवळपास 60 किलोमीटर. जवळच पोचलो एक किल्ल्याच्या. साधारण अजून इथून पुढे 15 ते 20 किलोमीटर किल्ला राहिला असेल आम्हाला पूर्ण करायचा. पण ज्यांच्यामुळे आज आम्ही ट्रेक पूर्ण करू शकतो त्यांना मी इंट्रोड्यूस करतो, खास करून त्यांना. तर कोण असं जरा या इकडे. स्वीटी, कमे, राणी, चंपा, सोनी, वाव, असे आमचे मित्र आहेत. त्याच्यामुळे आम्ही हा किल्ला दुसरा ट्रेक आम्ही पूर्ण करतोय. फायनली आपण 90 किलोमीटरचा प्रवास करून पोहोचलेलो आहोत गुंजवणे या बेस विलेजमध्ये. इथून आता आपल्याला गडाचं ट्रेकिंग सुरू करायचं आहे. पण गुंजवणेमध्ये येण्यासाठी आपल्याला नसरापूर जो फाटा आहे तिथून आपल्याला 30 किलोमीटर यावं लागतं आतमध्ये, आणि तिथून मार्गसनी गाव लागेल, तिथून लेफ्ट घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही गुंजवणेमध्ये पोहोचाल. इथे पोहोचल्यानंतर आपल्याला पार्किंगसाठी सुसज्ज अशी जागा आहे. तुम्ही पार्किंगसाठी जागा बघू शकता. आणि पार्किंगसाठी तुम्हाला या ठिकाणी 2 व्हीलरसाठी 15 रुपये द्यायचे आहेत आणि 4 व्हीलरसाठी 40 रुपये असे द्यायचे. आणि येथे नाश्ता वगैरे करण्यासाठी पण एक छोटंसं रेस्टॉरंट आहे. तर आता आपण नाश्ता करणार आहोत आणि नाश्ता केल्यानंतर आपण ट्रेकला सुरुवात करणार आहोत. चला तर मग. आपल्याबरोबर एक नवीन मेंबर ऍड झालेला आहे, आविष्कार मालुसरे. आविष्कार, कसा एक्सपिरियन्स आहे आता गडावर चढण्याचा? आतापर्यंत वाट चुकू नये म्हणून ठिकठिकाणी अशा लाल कलरच्या रिबीन बांधलेल्या आहेत. तर तुम्हाला ह्या रिबीन फॉलो करत करत रस्ता चालायचा आहे. मित्रांनो, सपाटी संपल्यानंतर तिथून खरी स्टीप चढाई चालू होते.
या अशा कठीण वाटेवरून आपल्याला समजतं की स्वराज्याचे मावळे किती चिवट होते. एखादा संदेश खाली नेणे किंवा खालचा संदेश बालेकिल्ल्यावरती पोहोचवणे एका चपळाईने करत असत. त्याचं खरंच नवल आहे. तुम्ही बघू शकता आपली दमलेली मित्रमंडळी. वाव, नाईस वॉइस. सांगू शकत नाही. करिअर म्हणजे का माहिती आहे? करिअर कॅमेरामॅन सागर माणूसरे, यावेळेचा कॅमेरामॅन सागर माणूसरे होता आणि तो इतका दमत आहे, नुसतं पाणी पिते. तिसरी वेळा पाणी पितोय. मित्रांनो तुम्ही पाहू शकता भाताची शेती. राजगडाच्या पूर्ण पायथ्याला भाताची शेती खूप सारी आहे. उचल बोलत होते, कॅन्सल झाले बोलायचं. जर आपण जेव्हा स्पीड ट्रेकिंग करतो तेव्हा आपली बॉडी खूप डिहायड्रेट होते. बॉडी डिहायड्रेट होऊ नये म्हणून आपण काही वस्तू ट्रेकिंगसाठी जरूर कॅरी कराव्यात. तर आम्ही आज बॉडी डिहायड्रेट होऊ नये म्हणून इलेक्ट्रॉल पावडर आणले, त्यानंतर ऑरेंज सिरप आणताय आणि ऑरेंज फ्रूट आणलं. यामुळे आपल्याला थोडा रिफ्रेशमेंट होते खाल्ल्यानंतर. थोडकी साठी दोन मार्ग आहेत. एक पाली दरवाजा किंवा त्यालाच राजमार्ग असेही म्हणतात आणि हा चोर दरवाजा किंवा गुंजवणे दरवाजा असेही म्हणतात. आपण आता या गुंजवणे दरवाजाच्या मार्गे आलो आहोत. या दरवाजाचा आकार तुम्ही बघत असाल एकदम 3 फुटाच्या आसपास आहे. मित्रांनो, गड संवर्धन आणि गड संरक्षण ही आपली जबाबदारी आहे, आपले कर्तव्य आहे. कुठल्याही गडावर गेल्यावर आपल्याजवळ असणारा कचरा इतरत्र कुठेही न टाकता आपल्याजवळ ठेवा किंवा अशा कचरा कुंडीमध्ये टाकून द्या. चोर दरवाजातून वरती आल्यानंतर उजव्या हातालाच एक तळ लागतं. त्या तळ्याचं नाव आहे पद्मावती तळ. आत्ता पाणी थोडं खराब आहे, पिण्यायोग्य नाही, पण पूर्वीच्या काळात हेच पाणी पिण्यासाठी वापरलं जात होतं. पद्मावती मंदिर आहे, त्या मागच्या बाजूला आपण बसलोय. तिथे आपण तोरणा पाहू शकतो. तर तुम्ही आता माझ्या पाठीमागे बघत आहात आणि दारुगोळ्याचं कोठार आहे त्या काळातलं, आणि बरोबर उजव्या बाजूला अंबरखाना आहे. तर अंबरखानात पडझड झाली अंबरखान्याची, पण त्याचे अवशेष आहेत आता.
पण दारुगोळ्याचं कोठार एकदम स्थिर आहे. प्लॅनमध्ये थोडेसे चेंजेस झालेत आता आपले. आता आपण आहोत सदरेच्या पाठीमागच्या बाजूला आणि इथून वरती रस्ता गेलाय तो गेलाय बाले किल्ल्यावर आणि खालून रस्ता गेलाय तो सुवेना माचीवर. आपण सुरुवातीला बाले किल्ल्यावर जाणार आणि बाले किल्ला करून खाली येऊन जेवून मग सुवेना माचीवर जाणार. बाले किल्ल्याच्या बरोबर खालच्या बाजूला तुम्ही पाहत असाल चंद्रकोर आकाराचं एक तळ आहे. त्याचा आकार चंद्राच्या कोरीप्रमाणे असल्यामुळे त्याचं नाव चंद्रकोर तळ असं पडलेलं आहे. आणि तुम्ही पाहत असाल जवळपास समुद्र सपाटीपासून 4500 फूट उंचीवर असलेल्या ठिकाणी पाण्याचा एक भक्कम साठा आहे. तुम्ही बघताय हे जे बुरुजावरती सुरुंग ठेवलेले आहेत असे प्रत्येक बुरुजावरती आहेतच. आणि त्याचा जर व्ह्यू तुम्ही पाहिला तर खाली आलेल्या वाटेवरच त्याचा नजारा जातोय. त्या काळात याचा उपयोग शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी होत होता. राजवाड्याच्या पाठीमागे तुम्ही बघताय संजीवनी माची आहे. या माचीला जवळपास 19 बुरुज आहेत आणि यांचा उपयोग गडाच्या पश्चिम बाजूची टेहाळणी करण्यासाठी होत होता. आपण आहोत बाले किल्ल्यावरील राजवाड्यासमोर. तुम्ही पाहत असाल राजवाड्याचे अवशेष एकदम जीर्ण अवस्थेत आहेत. महाराजांचे म्हणजेच महाराष्ट्राच्या दैवताचे अधिक काळ वास्तव्य या राजवाड्यात होते. तरी कृपया या वास्तूवर आल्यानंतर वास्तूचे पावित्र्य राखा, त्याचा अनादर कोणीही करू नये. मित्रांनो, या राजगडाचे वैशिष्ट्य म्हणजे समुद्र सपाटीपासून जवळपास 4514 फूट उंचीवर असलेला हा किल्ला आणि या किल्ल्यावरून जवळपास सभोवतालचा 40 किलोमीटरचा प्रदेश नजरबंदी देतो. आणि या किल्ल्यावरून तोरणा, पुरंदर आणि सिंहगड या किल्ल्यांचे दर्शन होते. राजगडाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला महाराजांनी टेकड्या, बुरुज, समुद्र सपाटीपासूनची उंची आणि सभोवतालचे जंगल या वैशिष्ट्यांमुळे महाराजांनी हा किल्ला जवळपास 26 वर्ष आपली स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून याची निवड केली होती. राजधानी करण्याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्राची एकूणच भौगोलिक परिस्थिती पाहता या किल्ल्यावर येण्यासाठी असलेल्या खडतर वाटा आणि सभोवताली असलेले संपूर्ण जंगल यामुळे शत्रूला हा किल्ला जिंकणे खूप अवघड होते. मित्रांनो, राजगडाच्या खूप अशा ऐतिहासिक आठवणी आहेत, जशा की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या धर्मपत्नी
आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आई महाराणी सईबाई साहेब यांची समाधी या किल्ल्यावर आहे. तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांनी आधी लगीन कोंढाण्याचे मगच माझ्या रायबाचे ही शपथसुद्धा याच किल्ल्यावर घेतली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका झाल्यानंतर राजगडावरच आले. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म याच किल्ल्यावर झाला. लाईटमुळे घाबरलंय थोडंसं, पण छान बसलंय. सुवेळा माचीला जात असताना इथे एक छोटंसं हनुमानाचं मंदिर लागतं. तर बोला जय बजरंग बली की जय. सुवेळा माचीला जात असताना चिलखती बुरुज लागतो. हा पाठीमागे बघत असाल तुम्ही. तर किल्ल्याचा पूर्वेचा भाग जो आहे तो टेहाळणीसाठी करण्यासाठी या बुरुजाचा वापर केला जात होता. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, महाराजाधिराज महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. वीर तानाजी मालुसरेंचा जय हो. मित्रांनो, आत्ता आपण आहोत सुवेळा माचीच्या नेढमध्ये. हे नेढ म्हणजे सुईच्या मागच्या भागातील जे दोरा ओवायचं टोक असतं त्याला नेढ असं म्हणतात. नेढ एक तीव्र वाऱ्याच्या वेगामुळे दगडामध्ये होलं पडली जातात, त्यातलाच हा एक प्रकार. मित्रांनो, राजगडाची भ्रमंती आज आपली इथं संपलेली आहे आणि आपण आपल्या व्हिडिओचा शेवट इथेच करत आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि हो, कमेंट मध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की टाका. तर आपली व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. ये हळूहळू खरा मावळा जो उतरतो गड उतरतोय गड. चिकन मटन खाणारा मावळा. हालत बघा काय, बसून उतरतोय, बसून. कळलं तुला? काढलं का अनिकेत ना फोटो? किती काढलं? हळू हळू. चल पहिला तू चल. आता आम्ही एक छोटासा हॉल्ट खाली जातानाही घेतलाय. थोड्या संत्री मोसंबी. हाय हॅलो हाऊ आर यू, आय एम फाईन.